मुंबई महापौर रितू तावडे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी बाबुलनाथ मंदिरात भगवान शंकराची पूजा आणि बेलपत्र अर्पण करून मुंबईकरांच्या सुख शांती आणि चांगल्या आरोग्यासाठी केली प्रार्थना। महाशिवरात्री निमित्त आमदार सुरेश धस यांनी घेतले बीडमधील पिंपळेश्वर महादेव मंदिरात दर्शन। भाविक भक्तांच्या रांगेत उभं राहून घेतलं दर्शन। बीडमध्ये महाशिवरात्री निमित्त मंत्री पंकजा मुंडेंनी घेतलं प्रभू वैद्यनाथाचं दर्शन। राज्यातील जनतेला सुखी ठेव अशी प्रभू वैद्यनाथ चरणी केली प्रार्थना। उल्हासनगरच्या प्राचीन स्वयंभू शिवमंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी। मध्यरात्रीपासून भाविकांची दर्शनासाठी रांग। बीडच्या माजल गावात महाशिवरात्री निमित्त मंगलनाथ मंदिरात महापूजा संपन्न। तहसीलदार संतोष रुईकर यांनी सपत्नीक केली महापूजा। सोलापूरच्या मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी भक्तांची पहाटेपासून रीघ। 900 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा अखंडपणे सुरू। भिवंडीतील हनुमान मंदिरात साकारले 1.5 फूट मोत्याचे शिवलिंग। यावेळी नशामुक्ती आणि लहान मुलांसाठी मोबाईलचे दुष्परिणामाचा देण्यात आला संदेश। यावेळी नागरिकांची एकच गर्दी। भंडाऱ्यात महाशिवरात्री यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज। प्रवाशांसाठी 121 यात्रा स्पेशल बस गाड्यांची सोय। दर 15 मिनिटात सुटणार तीर्थस्थळासाठी गाड्या। शिर्डीमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा। साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। भाविकांची गर्दी। चंद्रपूरमध्ये महाशिवरात्री निमित्त विशाल महाशिवलिंगस्थळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक शिवलिंगाची पूजा केली। महाशिवरात्री निमित्त पंढरपुरातील कोर्टी गावातील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। महाशिवरात्री निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। महाशिवरात्री निमित्त मनमाडच्या नागेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी। बम बम भोलेच्या जयघोषानं परिसर दुमदुमला। धाराशिवमध्ये महाशिवरात्री निमित्त सहस्त्र ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रम। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं आयोजन। महाशिवरात्री निमित्त चंद्रपूरमधील अंचलेश्वर मंदिरात शिवभक्तांची गर्दी। भाविकांकडून मनोभावानं पूजा केली जाते। धाराशिवमध्ये रांगोळीतून साकारली शिवपार्वती विवाहातील प्रसंग दाखवणारी कलाकृती। रांगोळीच्या माध्यमातून भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यानं सर्वत्र कौतुक। जेजुरी गडावर महाशिवरात्री निमित्त त्रैलोक्य दर्शन। शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची अलोट गर्दी। अमरावतीच्या कोंडेश्वर प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील मातृलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। वर्षातून केवळ 3 वेळाच मातृलिंगाचं दर्शन घेता येतं। विरारच्या श्री शेष नागलिंग मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी। मंदिराबाहेर 5 ते 6 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। भंडाऱ्यात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। महाशिवरात्री निमित्तानं आमदार डफलीच्या तालावर थरकले। सोलापूरमध्ये महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर महाराजांच्या नगरीत भक्तीचा जागर। सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। बारामतीच्या सोनेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी। राज्यभरातून शिवभाविक दर्शनासाठी दाखल। पोलीस बंदोबस्त तैनात। भिवंडीतील कोपेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी। मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन। अहिल्यानगरमधील वृद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। मंदिरात आल्यामुळे एक ऊर्जा आणि आनंद मिळतोय। भाविकांनी व्यक्त केली भावना। छत्रपती संभाजीनगरमधील घृणेश्वर मंदिर भाविकांचं दर्शनासाठी तर तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा। यवतमाळमध्ये महाशिवरात्री निमित्त दाभडीच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। पहाटे 5 वाजल्यापासून भक्तांच्या दर्शनासाठी रांगा। पुण्यातील भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी। विकास कामं लवकर पूर्ण होतील, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती। वसईतील तरुणानं महाशिवरात्री निमित्त शंखावर रेखाटले शिवशंभूचं चित्र। 2 सेंटीमीटर आकारात ही कलाकृती रेखाटण्यात आली आहे।
धाराशिवमधील कपालेश्वर प्राचीन मंदिरात भाविकांची रीघ, मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी. जळगावमधील ओंकारेश्वर मंदिरात भाविकांच्या पहाटेपासून रांगा, मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, महाशिवरात्री निमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, हर हर महादेवच्या गजरात परिसर भक्तिमय. मुंबईतील ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, महाशिवरात्री निमित्त मंदिर गर्दीनं फुललंय. विविध कार्यक्रमांचं मंदिर प्रशासनाकडून आयोजन. अकोल्यात धान्यांपासून साकारली नीलकंठ रांगोळी, नैसर्गिक साहित्याचा वापर करून 12 ज्योतिर्लिंग मंदिरांची प्रतिकृती रेखाटण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरातील घृणेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्तानं देशभरातून लाखो भाविक दाखल, बंबम भोलेच्या गजरात भाविकांमध्ये उत्साह. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर गोव्यात गोवेश्वर शिवमंदिराचं भव्य उद्घाटन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांसह प्रमुख साधू संतांच्या उपस्थितीत उद्घाटन. महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी, हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमलाय. अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी, सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. लातूरमधील सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सवाला प्रारंभ, दर्शनासाठी भाविकांची मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी. सिंधुदुर्गातील दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर यात्रेला सुरुवात, देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यात्रोत्सवाची जय्यत तयारी. सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार दीपक केसरकर यांना प्रथम पूजेचा मान, भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन अलर्ट मोडवर. हिंगोलीनाथ, औंढा नागनाथ या ठिकाणी मंदिरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते महापूजा पार, दर्शनासाठी हजारो भाविक दाखल, बंबम भोलेच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमला. अकोल्यात अर्धकाशी म्हणून प्रख्यात लाखपुरीचे लक्षेश्वर संस्थान म्हणून ओळख, विदर्भाच्या भूमीत वसलेलं गाव, श्रद्धाळूंसाठी विशेष महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी. धुळ्यातील केदारेश्वर महाकाल मंदिरात विद्युत आकर्षक रोषणाई, महाशिवरात्री निमित्तानं मंदिरात 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. यवतमाळमध्ये युवकांना चित्रातून साकारली अनोखी कलाकृती, अवघ्या 25 मिनिटात महाशिवरात्री निमित्त बेलपत्रावर महादेवाचं चित्र साकारण्यात आलंय. डान्स बार संदर्भात आणखी एक व्हिडिओ समोर, नवी मुंबईतील हॉटेल रासलीलामध्ये सगळे नियम पायदळी तुडवत सुरू आहे डान्स बार. डान्स करणाऱ्या मुली अल्पवयीन असल्याचा संशय, नियम मोडत डान्स बार कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहेत, प्रश्न उपस्थित. आर्थिक नाकेबंदीसारखं दुसरं प्रभावी शस्त्र नाही, हिंदूंनी केवळ हिंदू माणसाकडेच खरेदी करण्याचा निर्धार केल्यास अहिंदू गुडघ्यावर येतील, अभिनेते शरद पोंक्षे यांचं सांगलीत वक्तव्य. पंढरपुरात कॉरिडॉर रद्द करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं, डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कॉरिडॉर विरोधात पाठवलं पत्र, कॉरिडॉर विरोधातील भूमिकेला संभाव्य बाधित नागरिकांचा पाठिंबा. बुलढाण्यातील जळगाव जामोद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना, माथे फिरू युवक पोलिसांच्या ताब्यात, शहरात तणावाचं वातावरण. नागपुरातील निवृत्त मेजर हेमंत जकाते यांचं निधन, नागपूरच्या पंचवटी वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास, त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्यांचं देहदान. गडचिरोलीतील पारडी कुपी या ठिकाणी शेतात मंजूर रस्त्याला विरोध करण्यासाठी जेसीबी समोर अडवून अधिकाऱ्यांना धमकी, नागरिकांवर गुन्हा दाखल करून पोलीस संरक्षणात रस्ता तयार. वाशिमच्या पोहरा देवीमध्ये संत सेवालाल महाराजांची 288वी जयंती उत्साहात साजरी, हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. यवतमाळच्या अर्णी बायपासवरील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक ठप्प, बेशिस्त वाहतुकीमुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू, नागरिक संतप्त. पुण्यात बेशिस्त वाहन चालकांविरोधात पोलिसांची कारवाई, दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणाऱ्या चालकांना वाहतूक पोलिसांचा बडगा, 4 दिवसात 5000 वाहन चालकांवर कारवाई. बुलढाण्यात आजी माजी शिक्षकांसाठी अभिनव बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन,
शेकडो शिक्षकांनी नोंदवला सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात 3448 बोगस करता जन्म नोंदी. तपासात CRS पोर्टलचा पासवर्ड बिहारमधून हॅक करून परप्रांतीयांच्या बोगस नोंदी केल्याचा प्रकार उघड. मनमाडमध्ये भव्य ग्रंथदिंडी काढून विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. संमेलनात मोठ्या प्रमाणात साहित्यिक, कवी, लेखक सहभागी. इंदापूरमध्ये ग्रामदैवत इंद्रेश्वर महाराजांचा रथोत्सव उत्साहात संपन्न. इंद्रेश्वर महाराजांची भव्य रथोत्सव मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. यवतमाळच्या पुसदमध्ये 14 ठिकाणी एकाच वेळी दहशतवाद विरोधी पथकाची धाड. कागदपत्र, मोबाईल आणि इतर डिजिटल साधनांची तपासणी सुरू. यवतमाळमध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. तांड्यातील विविध चौकातून मिरवणुका काढण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर पालिकेत 222 पदं भरण्यास मंजुरी. 8 दिवसात जाहिरात प्रसिद्ध होणार. मीरा रोड उड्डाणपुलावर दुरुस्तीचं काम हाती. रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेले सिमेंट बॅरिकेड्स काढून टाकण्याचं काम सुरू. ठाणे शहरात टेनिस क्रिकेटवरून मैदानाचा वाद. सीझन क्रिकेटमुळे टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना डावललं जात असल्याचा गंभीर आरोप. सोलापूर गोवा विमानसेवा आजपासून 3 दिवस राहणार बंद. गोवा विमानतळावर धावपट्टीचं काम सुरू असल्यानं 17 फेब्रुवारीपर्यंत विमानसेवा बंद. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणीसाठी कृती समितीतर्फे मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा इशारा. यवतमाळमधील उमरखेडमध्ये तरुण नगरसेविकेचा आदर्श निर्णय. मानधन मुख्यमंत्री सहायता निधी देणार. नागपूर नगर परिषदेत विनापरवानगी झाड तोडण्याचा प्रकार उघडकीस. झाडं तोडून विक्रीसाठी नेली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वन विभागाकडे तक्रार दाखल. पुण्यातील 35 दिव्यांग मुलांनी अनुभवला हेलिकॉप्टर राईडचा अनुभव. ओय फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात आला हेलिकॉप्टर सफारीचा उपक्रम. सांगलीच्या मिरजमध्ये महाविद्यालयात सौहार्द सोहळ्याचं आयोजन. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान. पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई. FC रोडवरील अनधिकृत आस्थापनांवर पालिकेचा हातोडा. चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेसोबत अरेरावी. कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. वर्ध्यातील देवळी मतदारसंघातील प्रलंबित शेत पाणंद रस्त्यांना मिळणार गती. आमदार राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेखाली पाणंद रस्ते समिती गठीत. भंडाऱ्यात कर्मचाऱ्याची रिलायन्स जिओ कंपनीकडे पगारवाढीची मागणी. कंपनीनं मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं कर्मचारी आक्रमक. 2 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. वाशिममध्ये जिओचं नेटवर्क 4 ते 5 दिवसांपासून ठप्प. इंटरनेट सेवा आणि ऑनलाईन व्यवहारांवर मोठा परिणाम. नागरिक संतप्त. बारामती विमान अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर. दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू. अधिवेशनापूर्वी राज्य विधिमंडळाचे 15 आमदार लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर. भाजप दोन्ही शिवसेनेच्या आमदारांचा समावेश. 15 पैकी 8 आमदार भाजपाचेच. तेजस ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल. तेजस ठाकरेंची तब्येत ठीक नसल्यानं बुधवारपासून उपचार सुरू. सध्या तेजस ठाकरेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. महापौर रितू तावडेंकडून गृहमंत्री फडणवीसांची कामं तर राहुल नार्वेकरांकडून महसूल खात्याची कामं. बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस निरुपयोगी. त्यांची खाती काढून घ्यावी. सुषमा अंधारेंचं ट्विट. अमरावतीत 5 न्यायाधीशांच्या घरी चोरी प्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांवर टीका. आता न्यायाधीशाच्याच घरी चोरी होत असेल तर सामान्यांचं काय राहील. देवाभाऊ बच्चू कडू यांची टीका. भारत पाकिस्तान सामना भारतीय जनता पक्षाचा खेळ. पैशाचा विषय येतो. सामना खेळायला परवानगी दिली जाते. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. टिपू सुलतान पाकिस्तानमध्ये नायक आहेत. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत मॅच खेळली जाते. खासदार संजय राऊतांची टीका.
टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत मॅच खेळली जाते. या सामन्यातून सगळ्यांना शेकडो कोटी पैसे मिळतात. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भारतीय जनता पक्षात आहेत. फडणवीसांनी सामान्यांचा धिक्कार केला पाहिजे. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. अलिबागबद्दल माझ्याकडे जास्त माहिती बाहेर काढली तर विधानसभाध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल. खासदार संजय राऊतांचं विधान. मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवली. फडणवीस विकासाच्या नावाच्या गोष्टी करतात. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. लंडनमध्ये अजित पवारांच्या स्मरणार्थ शोकसभा. छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनतर्फे शोकसभेचं आयोजन. चारकोपमध्ये मनसे नेते कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीचा व्हिडिओ समोर. जयस्वाल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कंपाऊंडमध्ये वॉचमन कर्मचाऱ्यांना मारहाण करत 10 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. साताऱ्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयी सदस्यांचा सत्कार. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होणार. मंत्री जयकुमार गोरेंचा दावा. आधी कार्यकर्ता व्हा, मग नेतेगिरी करा. भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना देणार सक्तीचं प्रशिक्षण. 20 फेब्रुवारीपासून अभियानाची सुरुवात होणार. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह. विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरू होती. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये आज विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं बैठक. आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार बैठक. बैठकीनंतर उदय सामंत घेणार पत्रकार परिषद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.